नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील महालक्ष्मी डोंगराला भीषण लागली आग। लागलेली आग विवळवेढे गावाच्या दिशेने पसरत चारोटीकडे गेली। या आगीत डोंगराचा अंदाजे 2 ते 3 किलोमीटरचा परिसर आगीच्या मोठ्या प्रमाणावर वनसंपत्तीचं नुकसान झालं आहे। ही आग विझवण्यासाठी स्थानिक नागरिक आणि वनविभागाचे कर्मचारी यांनी संयुक्तरित्या प्रयत्न करत ती आटोक्यात आणली। डोंगराला लागलेली आग नैसर्गिक वणवा आहे की कृत्रिम हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही। सध्या महालक्ष्मी यात्रा सुरू असल्यामुळे या भागात भाविकांची मोठी गर्दी होत आहे। अनेक भाविक आजूबाजूच्या परिसरात चुली पेटवून जेवण तयार करतात आणि निघताना त्या चुली विझवण्याकडे दुर्लक्ष करतात। तसेच बीडी सिगारेट न विझवता फेकल्यास त्यामुळे ही आग लागण्याची शक्यता नाकारता येत नाही। या वणव्याचा परिणाम मुंबई अहमदाबाद महामार्गालगत दिसून आला। यात्रा काळात या परिसरात मोठ्या प्रमाणावर भाविकांची उपस्थिती असते। आग जर यात्रेच्या ठिकाणी पोहोचली असती तर मोठी दुर्घटना घडली असती। मात्र स्थानिक नागरिक आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी वेळीच आग विझवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे आग आटोक्यात येऊन संभाव्य धोका टळला। रिपोर्टर इंडिया न्यूज 28 साठी रहीम कुरेशी, डहाणू विधानसभा मतदारसंघाची रिपोर्टर।